नमस्कार. मी नागेश गायकवाड, सत्यशोधक बहुजन आघाडी राज्य संपर्क प्रमुख. आज लाईव्ह येण्यापाठीमागचं कारण की काल मोठ्या प्रमाणात पुणे शहरात असेल, पुणे जिल्ह्यात असेल, मोठ्या प्रमाणात पावसाचं आगमन झालेलं आहे आणि यामुळे शेतकरी राजा मात्र सुखावलेला आहे. पण दुसऱ्याच ठिकाणी भटका समाज असेल, आमचे आदिवासी समाज असेल, जे पालं करून राहतात, जे झोपड्यामध्ये राहतात, त्यांची मात्र अतिशय दयनीय अवस्था या पुणे जिल्ह्यामध्ये झालेली आपणास बघायला भेटते. मी बऱ्याच लोकांशी संपर्क केला. यावेळी असं जाणवलं की त्या लोकांच्या घरामध्ये पाण्याचा पाट वाहत आहे. त्या लोकांचे सर्व साहित्य त्या पाण्यासोबत वाहून गेलेले आहेत. त्या लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा त्यांच्याजवळ उपलब्ध नाहीत. तसेच अशा लोकांजवळ पैसेसुद्धा नाहीत. अशी एकंदरीतरित्या इथल्या या पुणे जिल्ह्यातल्या सर्व आदिवासी भटके मागासवर्गीयांची परिस्थिती झालेली आहे. आणि अशावेळी प्रशासन मात्र शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे गपगार आहेत. कुणालाही या गोष्टीची चिक्कीचीही कल्पना नाही की या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर इथल्या गोरगरीब वंचित शोषित लोकांची, इथल्या गोरगरीब घटकांची काय अवस्था झाली असेल. त्या लोकांच्या दारी, त्या लोकांच्या घरी आपण जाऊन बघितलं पाहिजे. त्या लोकांना दिलासा दिला पाहिजे. त्या लोकांना विचारपूस केली पाहिजे की बाबा रे, आपल्या सर्वांचे या ठिकाणी कशा प्रकारे चाललेलं आहे. रात्री आपल्या घरची चूल पेटली का नाही, आपल्या घरी आपण काय पोटाला खाल्लं का नाही, आपल्या मुलाबाळांनी काय खाल्लं पिल्लं का नाही, ह्या सगळ्या गोष्टीची विचारपूससुद्धा आत्तापर्यंत कुठल्याही शासन प्रशासनाने केलेली नाही. तर माझी ह्या शासन प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि असं असताना फक्त शेतकरीच नाही तर या ठिकाणी कामगार लोक राहतात, या ठिकाणी कष्टकरी लोक राहतात, या ठिकाणी आदिवासी भटके अशा प्रकारचे लोक राहतात ज्यांना घरं नाहीत, ज्यांना पालं व्यवस्थितरित्या नाहीत, झोपड्या व्यवस्थितरित्या नाहीत. आणि अशा जर प्रकारात ते लोक राहत असतात तर अशा लोकांना दिलासा देणं, त्यांना हातभार लावणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. म्हणून आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला या इथल्या सर्व शासन प्रशासनाला सांगायचं आहे की आपण या ठिकाणी जाऊन पाहणी करावे आणि त्या सर्व लोकांना योग्यरित्या त्यांचा मोबदला द्यावा, त्यांची नुकसान भरपाई द्यावी, ही अशी मी आपणास विनंती करतो. एवढंच बोलतो आणि थांबतो.